दिगंबराय नमः शिवाय कर्पूर निरंजन दीपम समर्पयामि। समर्पयामि आचितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीहरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। श्री संत गजानन महाराज यांचा 148वा प्रगट दिन काल साजरा झाला आणि त्याच्याच काही क्लिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। सकाळी मंदिरामध्ये गेलो श्री गजानन महाराज यांच्या आणि काल दर्शनासाठी खूप गर्दी होती। सगळे भाविक सकाळी रांगेमध्ये उभे होते। मंदिर देखील खूप सुंदर छान पद्धतीने सजवलेलं होतं। बॅक साईडने जाण्याचा रस्ता होता, तसं तर म्हणजे लगेचच दर्शन होते, परंतु प्रगट दिन असल्यामुळे बॅक साईडचा रस्ता ओपन केला होता आणि तिकडून दर्शनासाठी सगळ्यांनी जायचं होतं। मंदिरामध्ये पारायण देखील चालू होतं। गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हटलं की सगळीकडे पारायण चालू असते श्री गजानन विजय ग्रंथाचा आणि खरंच खूप सुंदर छान आनंदाचा सोहळा असतो श्री गजानन महाराज प्रगट दिन। एक दिवस येतो वर्षातून, परंतु वर्षभर आनंद मनामध्ये साठून जातो। मनाला एक नवी ऊर्जा, एक नवी दिशा देऊन जातो। मंदिरामध्ये गर्दी असल्यामुळे दर्शन न घेताच आम्ही परत आलो, कारण की प्रगट दिनाची संपूर्ण तयारी करायची होती। मंदिर खूप सुंदर छान पद्धतीने सजवलेलं होतं आणि म्हणजे तसं तर स्क्रीन दिसते, परंतु आज स्क्रीन दिसत नव्हती, कारण खूप छान डेकोरेशन केलेलं होतं। कुठलेही श्री गजानन महाराज मंदिर असो ते प्रगट दिनाच्या दिवशी छान सुंदर सजवलेलं असते। त्यानंतर घरी आल्याच्या नंतर पूजेची तयारी करायला आम्ही सुरुवात केली। पानं टाकायची नाही, कलशाची स्थापना केली। कलश स्थापना ही आपण एक दिवस जरी पूजा मांडत असलो तरी सुद्धा करावी, कारण की कलश हा खूप पवित्र असतो। त्यामुळे प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला कलशाची स्थापना करावी, त्यावरती स्वस्तिक काढावं, कलशामध्ये पाणी, अक्षदा, सुपारी टाकावी, त्यासोबतच हळदी, कुंकू, फूल टाकावं। आपण जेव्हा कलश स्थापना करतो तेव्हा सगळीकडे पॉझिटिव्हिटी पसरते। म्हणजे कलशामध्ये तसं एक सात्विक लहरीच असतात की जेव्हाही आपण पूजेची मांडणी करतो त्यावेळी प्रत्येक वेळी आवर्जून कलशाची स्थापना ही करावी, त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते। आणि स्वस्तिक आपण यासाठी काढावं, स्वस्ती म्हणजे कल्याण, कल्याण करण्यासाठी स्वस्तिक हे काढले जाते। म्हणजे आपण 4 बाजू काढतो, त्यावरती सेम 4 बाजू ह्या काढल्या जातात, मध्ये बिंदी देतो, म्हणजे कल्याण करण्यासाठी, आपलं स्वतःचं कल्याण करण्यासाठी आपण स्वस्तिक हे काढत असतो। आणि स्वस्तिक हे अत्यंत शुभ चिन्ह आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी स्वस्तिक हे काढलं गेलं पाहिजे आपल्या दरवाजावरती, किंवा जिथे आपण स्वयंपाक करतो तिथे, आपण जेव्हा कलश स्थापना करतो तिथे, किंवा आपण महाराजांची पूजा करत आहोत किंवा कुठल्याही पूजेच्या प्रसंगी अगोदर खाली स्वस्तिकच काढावं। महाराजांच्या ज्या पाऊतका होत्या त्याला अभिषेक केला। अभिषेक हा पाण्याने, पंचामृताने, दुधाने, आणि अभिषेक करताना कधीही आपण जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेस मंत्रजप हा आवर्जून करावा। पंचामृताने अभिषेक केल्याच्या नंतर परत दुधाने देखील अभिषेक करावा आणि सगळ्यांनी पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक केल्याच्या नंतर पाण्याने अभिषेक हा नक्की करावा। अभिषेक आपण जेव्हा करतो तेव्हा पंचामृताने, पानाने, दुधाने त्यामध्ये आवर्जून तुळशीपत्र हे टाकावे, कारण तुळशी अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीहरी विष्णू यांना आणि महाराज हे साक्षात त्यांचं स्वरूप आहे। त्यामुळे आपण कधीही महाराजांची पूजा असो त्यामध्ये तुळशीपत्र टाकावे। तुळस देखील अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे। महाराजांच्या फोटोच्या खाली अगोदर स्वस्तिक देखील काढलेले आहे तांदळाने, म्हणजेच अक्षदाने। आम्ही जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा शेगावला दर्शनाला गेलो होतो तेव्हा ही महाराजांची मूर्ती घेतली होती आणि खूप प्रसन्न भावमुद्रा असलेली मूर्ती आहे। मूर्तीला पाण्याने, दुधाने आणि पंचामृताने अभिषेक केला
आणि या मूर्तीसाठी फेटा देखील खूप सुंदर मिळाला आहे. सर्व महाराजांचे जे वस्त्र आहेत ते देखील खूप छान शेगावला मिळाले आहे. खूप प्रसन्न वाटते जेव्हा आपण या मूर्तीकडे पाहतो, तेव्हा असं वाटते की साक्षात महाराज आपल्याकडे बघत आहेत. म्हणजे तसं तर प्रत्येक ठिकाणी महाराज आहेत, जळीस्थळी काष्टी पाषाणी महाराज आहेत, परंतु या मूर्तीकडे जर बघितलं ना, खरंच खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं मला. जेव्हा या मूर्तीला अभिषेक घालत होतो तेव्हा असं वाटत होतं खरंच आज प्रगट दिन आहे आणि महाराज जर म्हणजे असते तर असंच महाराजांना आपण अभिषेक घातला असता. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घातल्याच्यानंतर परत पाण्याने अभिषेक घातला. आपण कुठल्याही पदार्थाने अभिषेक केल्याच्यानंतर महाराजांना पाण्याने अभिषेक हा करायचाच असतो. महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून त्यानंतर पूजेला आपल्या सुरुवात करायची असते. अशा प्रकारे संपूर्ण पूजेची मांडणी करून घेतली आणि पूजा जेव्हा आपण मांडतो, महाराजांचा प्रगट दिन असतो, त्यावेळी एवढं प्रसन्न छान वाटते मनाला. म्हणजे आपला जो काही थकवा असतो तो सगळं काही विसरून जातो. पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर आपण जेव्हा दिवे लावतो, महाराजांची मूर्ती ठेवतो, फोटो ठेवतो, ग्रंथ ठेवतो, त्यावेळेस खरंच खूप सुंदर छान वाटते. जेव्हा प्रगट दिन असतो तेव्हा एक दिवसाचा खूप आनंदाचा सोहळा असतो आयुष्यामध्ये. म्हणजे असं वाटते की आपण हा प्रगट दिन केला आहे तर अजून छान पद्धतीने पुढचा प्रगट दिन करूया. म्हणजे एक आशा राहते की हा प्रगट दिन आता झाला, त्यानंतर पुढच्या वर्षीचा प्रगट दिन येणार आहे, त्यासाठी अजून चांगल्या पद्धतीने आपण काय काय करू शकतो. महाराजांच्या मूर्तीसोबत विठ्ठलाची मूर्ती देखील ठेवली होती आणि विठ्ठलाच्या मूर्तीला, पांडुरंगाच्या मूर्तीला, त्यासोबतच महाराजांच्या मूर्तीला तुळशीपत्राचा हार देखील घातला होता. कारण मी अगोदरच असं सांगितलं की तुळस ही प्रत्येक पूजेमध्ये असावी. महाराजांच्या मूर्तीला जेव्हा आपण हार घालतो त्यावेळी देखील तुळशीपत्राचा हार घालावा. विठ्ठलाच्या मूर्तीला तर आपण हार घालतो, मंजुळा असतील त्यासोबत मंजुळा देखील घालाव्यात. आणि हे सगळे हार वगैरे मी घरीच बनवते. म्हणजे मला खूप छान वाटते स्वतःच्या हाताने महाराजांच्या फोटोला, मूर्तीला हार बनवायला. कारण आपण बाहेर तर विकत सगळं काही मिळते, परंतु एक दिवस महाराजांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराजांचा प्रगट दिन म्हणजेच महाराजांचा बड्डेच असतो. त्यामुळे खूप सुंदर छान पद्धतीने आपण त्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्यात. जसं आपण आपल्या बड्डेसाठी करतो तसंच महाराजांचा एवढा सुंदर छान पवित्र दिवस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातून व्हायलाच हव्यात. काल एक सकाळी आरती केली होती, त्यानंतर घरी बनवलेला नैवेद्य दाखवला आणि सायंकाळच्या वेळी जी तुम्ही अगोदर बघितली ती परत एक आरती केली होती. कारण की यासाठी की घरचे सगळेजण आले होते. माझ्या सासूबाई, जाऊबाई, आमचे काका, त्यानंतर ननदबाई, माझी आई, अण्णा, माझा भाऊ, वहिनी, परत भाची, भाचा, पुतण्या, पुतणी, माझे दोन्ही मुलं, या सगळ्यांनी मिळून खूप मस्ती केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होते की या सगळ्यांमध्ये सगळ्या जणांच्या भेटी होतात आणि ते खूप मस्ती करतात आणि वर्षभरासाठी त्यांच्यासोबत त्या आठवणी राहतात. आणि या सगळ्यांमध्ये एक खूप सुंदर छान अशी गोष्ट झाली की ज्या माझ्या सबस्क्रायबर ताई आहेत, ज्यांची आणि माझी यूट्यूबमुळे ओळख झालेली आहे, त्या देखील आल्या होत्या सायंकाळच्या वेळी आरतीला. त्या देखील फर्स्ट आरतीमध्ये आहेत. आणि खूप छान वाटतं की महाराजांच्या निमित्ताने आपण खूप अनेक जणांच्यासोबत जे श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांच्यासोबत आपण जोडले जात आहोत. खूप मनाला प्रसन्न वाटते. आणि मी यासाठीच व्हिडिओ हा शेअर करत आहे की म्हणजे मला तर आनंद होतच आहे की महाराजांचा प्रगट दिन आपण साजरा करू शकतो. म्हणजे महाराजच ते करून घेतात. आणि या सगळ्यांच्या निमित्ताने एक महाराजांचे जे आपले जे श्री भक्त आहेत त्या सगळ्यांचं एक मत होते किंवा आपण महाराजांच्या भक्तीमुळे आपण सगळे एकमेकांसोबत जोडले गेलेलो आहे. खरंच खूप सुंदर आणि छान ही गोष्ट आहे की आपण त्या निमित्ताने का होईना महाराजांच्या निमित्ताने आपण सगळेजण जोडले गेलेलो आहोत महाराजांचे भक्त म्हणून. अशी अनेक जणांच्या सोबत माझी ओळख झाली आहे यूट्यूब थ्रू, जे श्री महाराजांचे भक्त आहेत. परंतु त्या ताई इथे राहतात, त्यामुळे त्यांचा मुलगा आणि त्या सायंकाळच्या वेळी महाप्रसादाला आल्या आरतीच्या वेळी. आणि खरंच महाराजांची इच्छा होती की त्यांनी आरतीच्या वेळी यावं, म्हणून त्या आरतीच्या वेळी आल्या आणि त्यांनी आरती केली, त्यासोबतच महाप्रसाद देखील घेतला. जगताराया
जगताराया गजानना औलिया अवतरले जगताराया गजानना औलिया ताराया अवतरले जगताराया गजानना औलिया अवतरले जगताराया गजानना अवतरले जगताराया अवतरले जगताराया गजानना औलिया अवतरले जगताराया गजानना औलिया अवतरले जगताराया. त्यांचं भजन चालू होतं तोपर्यंत माझी वहिनी आणि माझी बाजूची मैत्रीण आहे अश्विनी, त्या दोघीजणींनी रांगोळी काढली आणि खूप सुंदर छान श्री गजानन महाराजांची रांगोळी त्यांनी काढलेली आहे. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम. हरे नाचू प्रेमानंदे हरे नाचू प्रेमानंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे रामनामाची छंदे मना श्री राम जय राम जय जय राम मना श्री राम जय राम जय जय राम. भवसिंधु तारकना भवसिंधु तारकना प्यारे नाचू प्रेमानंदे. अशी सुंदर छान गणगणगणात बोते रांगोळी काढलेली आहे. आणि जेव्हा ही अशी सुंदर छान महाराजांची रांगोळी काढली जाते तेव्हा खरंच असं फील येतो की म्हणजे आज काहीतरी खास आहे. जेव्हाही आपण दाराच्या समोर रांगोळी काढतो तेव्हा खूप सुंदर छान वाटतं. पार्किंगमध्ये आचारी महाप्रसादाची तयारी करत होते. जेव्हाही श्रींचा महाप्रसाद असतो तो मेनू कुठलाही असो तो चांगला होणारच. म्हणजे कुठेही आपण जेव्हा प्रसाद घेतो तेव्हा खरंच एक भगवंताचे त्यामध्ये एक सात्विक लहरी येतात की तो जो प्रसाद आहे तो खरंच खूप सुंदर छान त्याची टेस्ट होते. म्हणजे कुणीही जो प्रसाद घेईन तो मंत्रमुग्ध होतो आणि एवढंच म्हणतो की पोट भरलं परंतु मन भरलं नाही. अशा अनेकांना म्हणजे असं अनेक जण म्हणतात की खरंच माझं पोट भरलं परंतु मन भरलं नाही. ते यासाठी की आपण जेव्हाही महाराजांचा प्रसाद करतो किंवा अन्य कुठला आपण प्रसाद घेतो त्यावेळी खरंच खूप त्या प्रसादामध्ये एक शक्ती असते. तो प्रसाद चांगला होणारच. मग तो प्रसाद तुम्ही कुठलाही घ्या त्याची टेस्ट काही वेगळीच असते. नंतर सोसायटीमधल्या मैत्रिणी यायला सुरुवात झाल्या. दिवस प्रगट दिनाचा असा जातो की म्हणजे सांगू शकत नाही की नेमकं एक्झॅक्टली किती आनंद मनामध्ये असतो. म्हणजे शरीराचा जो काही थकवा आहे किंवा जे काही असं आपल्याला वाटते की आपल्याकडून होणार नाही ती देखील शक्ती ॲटोमॅटिक आपल्यामध्ये येते, एक स्फूर्ती मिळते आणि महाराजांचा प्रगट दिन हा सुंदर छान पद्धतीने साजरा होतो. माझ्या सोसायटीमधल्या मैत्रिणीने मला ही खूप सुंदर गणपती बाप्पाची फ्रेम गिफ्ट दिली.
महाराजांच्या प्रगट दिनामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की सगळेजण अति उत्साहाने काम करत असतात, अति उत्साहाने वाढत असतात. म्हणजे लहान मुलं असो, मोठी माणसं असो, सगळ्यांमध्ये एक खूप उत्साह असतो. अगदी छोट्या छोट्या मुली 3-3, 4-4 वर्षाचे, मोठे म्हणजे जे थोडे मोठे मुलं आहेत 5-10 वर्षाचे, ते सगळेजण खूप आवडीने वाढत होते प्रत्येक पंक्तीमध्ये आणि ते त्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते. म्हणजे दरवर्षी प्रगट दिनाच्या वेळेस मी हे वातावरण बघते की सगळेजण अति उत्साही असतात, सगळेजण अति उत्साहाने काम करतात आणि खरंच खूप सुंदर वाटतं की म्हणजे त्यानिमित्ताने का होईना परंतु महाराजांची सेवा सगळ्यांच्या हातून घडत आहे. महाराज सगळ्यांच्या हातून सेवा करून घेत आहेत आणि प्रत्येकजण ती सेवा करण्यासाठी तयार असतो, उत्साही असतो. यामध्येच खरंच खूप आनंद आहे.